गेल्या 3.5 ते 4 दशकांपासून पुण्यामध्ये हैदोस घातलेल्या अंधेकर टोळीला नेस्तनाबूत करण्याचा प्रण जणू काही पुणे पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच सगळ्याच्या अनुषंगाने आता आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या नंतर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका एकत्र येऊन अंधेकरांचं साम्राज्य उद्ध्वस्त करताना पाहायला मिळते। अशाच पद्धतीने आज सुद्धा अंधेकर टोळी ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कार्यरत आहे त्या नाना पेठेमध्ये ज्या ठिकाणी अंधेकरांचं घर आहे या घराच्या बाहेरच्या बाजूला जे अनधिकृत होर्डिंग्स होते, पोस्टर्स होते, काही अनधिकृत बांधकामं होती, या सगळ्यावरच आज हातोडा चालवण्यात आलाय। खरं तर आजची ही कारवाई ही खूप मोठी कारवाई समजली यासाठी जाते कारण हे जे काही पोस्टर्स आणि होर्डिंग्स हटवण्यात आलेत यामधले बहुतांश पोस्टर होर्डिंग्स हे स्वतः अंधेकर कुटुंबामधल्या व्यक्तींचे होते, म्हणजेच वनराज अंधेकरांचे फोटोज असतील किंवा उदयकांत अंधेकरांचे फोटोज असतील। अशा पद्धतीने जे काही अनधिकृत होतं या सगळ्यावरच हातोडा चालवण्यात आला आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे सगळंच आता पाडण्यात आलेलं आहे, हटवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ही सगळी जी कारवाई आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांकडून आणि पुणे महानगरपालिकेकडून सुरू असलेली पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिली कारवाई झाली होती जी नाना पेठेतल्या गणेश पेठेतल्या मासळी बाजारावरती झाली होती। खरं तर या ठिकाणी जो मासळी बाजार भरतो हा मुख्य बाजाराची जी इमारत आहे त्या इमारतीच्या बाजूला काही अनधिकृत स्टॉल्स लावले जात होते। या स्टॉलवाल्यांकडून प्रोटेक्शन मनी म्हणून अंधेकर गँगला भरपूर हप्ता जायचा आणि हीच कुठेतरी आर्थिक सगळ्यात मोठा कणा समजला जायचा या अंधेकर टोळीचा। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पुणे पोलिसांनी अर्थात अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या वतीने हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं पुणे महानगरपालिकेला। या पत्रामध्ये हा सगळा जो काही अनधिकृत बाजार भरतो या बाजारावर कारवाई करण्याची मागणी केली गेली आणि त्याच्यानंतर लगेचच तशा पद्धतीची कारवाई आपण मागच्या आठवड्यात झालेली पाहायला मिळाली। मासळी बाजारावर कारवाई केली, त्याच्यानंतर पुढचं टार्गेट होतं जुगार अड्डा। नाना पेठेमध्ये ज्या ठिकाणी अंधेकरांचं वास्तव्य आहे त्या परिसरामध्ये एक जुगाराचा अड्डा चालायचा, अनधिकृत बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी चालत होत्या आणि त्या ठिकाणी सुद्धा पुणे पोलिसांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी रेड मारली। या रेडमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलं, 7 जणांना ताब्यातही घेतलं गेलं आणि त्याच्यानंतरची आजची ही तिसरी कारवाई असलेली पाहायला मिळते, ज्या कारवाईमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असलेल्या जे काही अनधिकृत होर्डिंग्स आहेत, पोस्टर्स आहेत किंवा त्याचबरोबर जी अनधिकृत बांधकामं या ठिकाणी आहेत अशा पद्धतीची सगळीच बांधकामं आणि अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी हटवण्याचं काम जे आहे ते आता कुठेतरी चालू झालेलं पाहायला मिळतंय, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणातली कारवाई आज झाली। या सगळ्यामध्ये सुद्धा कारवाई करताना सुद्धा कुठली अघटित घटना त्या ठिकाणी घडू नये किंवा ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं की सोनाली वनराज अंधेकर यांना ज्यावेळी पोलीस जे आहेत ते ताब्यात घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळी तिथल्या जमावाने मोठ्या संख्येने समोर येत त्यांना अटक करू दिलेली नव्हती। त्यामुळे तशाच पद्धतीचं काही आता घडू नये यासाठी आधीच्या ज्या काही कारवाया झाल्या आणि आजची जी काही कारवाई झाली आहे या सगळ्याच कारवायांमध्ये पोलिसांना हाताशी धरलेलं होतं। पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आलेला होता, कडक पोलीस बंदोबस्तामध्ये आजची सुद्धा कारवाई ही पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या कारवाईच्या नंतर पुणे पोलिसांनी आणि पुणे महानगरपालिकेने मिळून अंधेकर गँगच्या आर्थिक नाड्या आवळल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी भविष्यात या अंधेकर टोळीचा जो काही कणा आहे तो हळूहळू करून तरी कुठेतरी ढासळणार आहे आणि त्यामुळे ही अंधेकर टोळी नष्ट करणं, गुन्हेगारी संपवणं पुणे पोलिसांसाठी जास्त सोपं होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजची जी काही कारवाई झाली आहे ही खरं तर अंधेकर गँगच्या आणि अंधेकर सदस्यांचे जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांच्या थेटपणे काळजावर घालाय असं आपण म्हणू शकतो, कारण या परिसरात जर आपण गेलं तर हे त्यांचं साम्राज्य आहे हे दाखवण्यासारख्या खूप गोष्टी तिथं आहेत। मोठमोठ्या कमानी लावलेल्या आहेत, पोस्टर्स आहेत, होर्डिंग्स आहेत, नावांच्या नेमप्लेट्स वगैरे अशा पद्धतीने खूप काही आहे। या पद्धतीचं जे काही अनधिकृत आढळलंय ते सगळं आज काढून टाकण्यात आलंय। त्यामुळे भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया या पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने चालू राहणार आहेत आणि याच कारवायाच्या माध्यमातून अंधेकर टोळी आणि अंधेकर टोळीच्या माध्यमातून सुरू असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे संपूर्ण प्रशासन आपल्याला काम करताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।